वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे कोबीचे धपाटे आणि कोबीची भाजी। दोन टिफिन रेसिपीज आहेत एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि ज्यांना कोबीची भाजी किंवा धपाटे आवडत नसतील तेही आवडीने खातील। भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर भाजी अगदी आवडीने खातील। अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे, बनवायलाही सोपी आणि खायलाही छान अशी। तर अगोदर आपण बनवणार आहोत मस्त असे कोबीचे धपाटे। आज मी टिफिनमध्ये देणार आहे मुलींना। तर सर्वात अगोदर मी जास्त कोथिंबीर स्वच्छ धुवून साईडला ठेवलेली आहे आणि आता कोबी कट करून चॉपरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे। धपाटे म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे, तर मुलांना पिझ्झा बर्गर हे खाण्यासोबतच आपले धपाटे पिठलं भाकरी हे सर्व रेसिपीज त्यांना आपण बनवून खायला घातल्या पाहिजे आणि त्यांना त्याची आवड निर्माण होईल जर आपण बनवल्या तर कोबी असा बरेच मुलं खात नाहीत, मोठ्यांनाही कोबी आवडत नाही। तर अशा पद्धतीने जर आपण बनवला तर मुलेही आवडीनं खातील आणि त्यांना मेन म्हणजे कळणारही नाही की यामध्ये कोबी घातलेला आहे। तर आजही असंच झालं, मी कोबीचे धपाटे जे आहेत ते टिफिनला दिले तर माझ्या मोठ्या मुलीला समजलं, पण छोटीला अजिबात कळलं नाही की यामध्ये कोबी आहे। तर कोबी बारीक कट करून झालेला आहे आणि आता कोथिंबीर अगदी बारीक बारीक आपण कट करून घेऊयात। कोथिंबीरही बारीक कट करून झालेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे, तर ती मी चटणी बनवणार आहे शेंगदाणे आणि फुटाण्याची, त्याच्यासाठी ठेवलेली आहे। इथे मी जास्त लसूण ओबडधोबड वाटून घेतलेला आहे। इथे थोडीशी किचनची आवरावर करून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये पीठ मिक्स करूयात। तर इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। कोणत्याही एका वाटीचं माप घ्या तुम्ही आणि त्याने तुम्ही मोजू शकता। आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि धपाट्याचं पीठ मळणारच होते, तेवढ्यात मला चहाची ऑर्डर मिळालेली आहे आणि थंडी खूप असल्यामुळे म्हटलं चला माझ्यासाठी 1 कप चहा मी ठेवलेला आहे। बरं चला, आपल्याला अशा ऑर्डर मिळतच राहतात। तर आता मी पिठामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि जिरे मिक्स केलेले आहेत। तर सुरुवातीला हे पीठ आपण कोरडंच मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाले आणि कोबी आपण घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे। तर जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असा पीठ आपल्याला धपाट्यासाठी मळून तयार करायचा आहे। तर इथे धपाट्यासाठी पीठ मळून तयार आहे आणि आता एका भांड्यामध्ये पाणी आणि एक कपडा घेतलेला आहे, कारण आपण कपड्यावरती धपाटे थापणार आहोत। तर आता चहा बनवून तयार आहे, तर चहा गाळून घेणार आहे आणि चहा पिऊन झाल्यावर आता बनवणार आहे मी शेंगदाणे आणि फुटाण्याची चटणी। धपाटे म्हटलं की आपण धपाट्यांसोबत दही खातो आणि मुलं कधी कधी टोमॅटो सॉस पण खातात। तर आज दोघींनाही सर्दी झाली होती, तर दही देऊ शकत नव्हते आणि टोमॅटो सॉस तर नाहीच, आणि थंडी खूप वाढलेली आहे अशातच। तर असे पदार्थ खाल्ल्यामुळे अजूनच आजारपण वाढतं, तर त्यामुळे म्हटलं बघू चटणी करून खातात का। तर खाल्लेली पण आहे त्यांनी, टिफिन संपून आलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी आज फुटाणे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। तर इथे मी आता धपाटे बनवायला सुरुवात केलेली आहे। तर अशा प्रकारे कॉटनचा एक कपडा घेऊन किंवा रुमाल घेऊन ओला करायचा आहे आणि त्यावरती गोळा घेऊन अशा पद्धतीने धपाटे थापून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने पहिलं धपाटं तयार झालेलं आहे। तर बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि आता दुसरंही आपण तव्यावरती घातलेलं आहे। तर त्या तव्यावर घातल्यावर पाठीमागच्या साईडने जर चिटकून येत असेल तर त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अलगद कपडा ओढून घ्यायचा आणि धपाटं तव्यावरती घातल्यानंतर जे आपण छिद्र बनवलेलं असतं तर त्या छिद्रामध्ये तेल घालायचं आणि नंतर साईडनी कडांनी सोडून अशा पद्धतीने उलट पालट करून धपाटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। धपाटं बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे
तर आता टिफिन पुरते धपाटे बनवणार आहे आणि बाकीचे नंतर जेव्हा खायचे असतील तेव्हा बनवणार आहे। धपाटे जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घाला किंवा कॉर्नफ्लॉवर घातले तरीही चालेल। धपाट्याचं पीठ मळून ठेवून जर तुम्हाला धपाटे 1.5-2 तासानंतर बनवायचे असतील तर पीठ जरा घट्ट मळा, कारण कोबी असल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि पीठ सैल होतं। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी मी धपाटे बनवलेले आहेत। तुम्ही अजून यापेक्षा छानही बनवत असाल, पण मी आज या पद्धतीने बनवले आहेत। ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धपाटे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, त्याच्या रेसिपीज आपण या चॅनलवरती बघणारच आहोत। तर आता टिफिन भरून तयार झालेला आहे आणि आजच्या धपाट्यांची रेसिपी तुम्हाला थोडीही आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि मुलींना स्कूलमधून सोडून आल्यावर थोडीशी कामे आवरून बाकीचे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता किचन ओटाही क्लीन करून घेणार आहे। तर आता धपाटे बनवून झालेले आहेत आणि किचन ओटाही क्लीन झालेला आहे। तर आता बनवणार आहोत कोबीची भाजी। अगदी साधी, सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे। तर सर्वात अगोदर कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही कट करून घ्या आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी घातलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्या भाजीला कांदा लसूण नाही घातला तरीही चालेल। तर इथे मी लसूण थोडासा कट करून घातलेला आहे आणि त्यानंतर कोबी घातलेला आहे बारीक चिरलेला। तर कोबी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। थोडासा कोबी परतण्यासाठीच वेळ लागतो, तर मस्त असा कोबी परतून घेतला की त्याची चवही वाढते। तर कोबी छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे हळद, लाल तिखट आणि हे दोन्ही घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आणि कोणत्याही भाज्या लोखंडाच्या कढईत बनवल्या की अजूनच टेस्ट वाढते। तर इथे मी कच्च्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घातलेला आहे आणि कच्च्या शेंगदाण्याचा असल्यामुळे आपण छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ। तर आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। तर पाणी घालून एक 5 मिनटं शिजू द्यायचं आहे। तर 5 मिनटानंतर टिफिनसाठी कोबीची भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे। किंवा आपण वरण भात, भाजी चपाती बनवतो तेव्हा ही वरण भाताबरोबर खूप छान लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता कोथिंबीर घातलेली आहे। जर तुम्हाला आजचे कोबीचे धपाटे आणि कोबीची भाजी याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।